श्री बुद्रुक पंचायत समिती गणाचे उमेदवार कल्याणराव हनुमंतराव हिंगे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं पारगाव गंगेवाडी परिसरातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मंचावर उपस्थित आपल्या सर्वांच्या मनातील आमदार लोकनेते देवदत्तजी निकम साहेब, राजकीय विश्लेषक, राजकीय अभ्यासक सन्माननीय गोरे साहेब, त्याप्रमाणे आमच्या शिवसेनेचे नेते, आंबेगाव तालुक्यातील एक दानशूर व्यक्तिमत्व जनसेवक रमेश भाऊ येवले, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, मी कोणाचा नामोल्लेख आता या ठिकाणी जाणीवपूर्वक टाळतो, कारण 7:15 वाजलेत आणि आपल्याकडे 8 वाजण्याची परवानगी त्या ठिकाणी आहे. खर तर प्रचाराच्या निमित्तानं शेवटचे 2-3 दिवस राहिलेत, रणधुमाळी त्या ठिकाणी सुरू आहे आणि जवळपास प्रत्येक घरापर्यंत जाण्याचा उमेदवारांनी प्रयत्न केलेला आहे आणि आता संपूर्ण गावाची या ठिकाणी सभा घ्यावी. खरं तर संपूर्ण गटामध्ये आपण फक्त 2च सभा घेतलेल्या आहेत. उद्या सकाळी पिंपळगावला त्या ठिकाणी 9 वाजता सभा आहे आणि ही सभा आजची पारगाव या ठिकाणी संपन्न होते. खरं तर पारगाव परिसरामध्ये सभा घ्यावी याचं कारण असं आहे की या पारगावचा गेल्या अनेक वर्षापासून, मी काल आम्ही माळीमध्ये त्या ठिकाणी बसलो होतो, अनेक वृद्ध माणसं त्या ठिकाणी भेटली, संपूर्ण पिढी त्या ठिकाणी साहेब वाया गेली. कळमोडीचा विषय त्या ठिकाणी या लोकांमध्ये गेली 40 वर्ष त्या ठिकाणी खेळवण्यात आला आणि पाण्याचा प्रश्न भावनिक करून त्या ठिकाणी 40 वर्ष यांच्याकडून फक्त मतासाठी यांचा वापर करण्यात आला आणि तुम्ही बघत असाल की या परिसरामध्ये विकासाच्या नावाखाली शून्य काम झालेलं आहे. गावातील मोजकी 2-4 टाळकी त्या ठिकाणी हाताशी धरायची, तोडकी मोडकी पदं त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये द्यायची आणि या सर्वांचं मतदान करून घ्यायची जबाबदारी त्यांच्यावर टाकायची. मलिदा गँग लाभार्थी ज्याला आपण म्हणतो, या माध्यमातून या ठिकाणी या पारगावकरांचा वापर गेली 40 वर्ष त्या ठिकाणी झाला. खर तर या 3 पक्षांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी युती केलेली आहे. त्याचं कारण असं आहे की पाठीमागच्या विधानसभेला आपण जर बघितलं तर निकम साहेबांचा केवळ 1500 मतांना त्या ठिकाणी पराभव झाला आणि हा पराभव आपल्याला माहिती की एक डमी देवदत्त निकम नावाचा माणूस त्या ठिकाणी उभा केला, त्यालाही 3500 मतं त्या ठिकाणी पडली आणि काही अंशी शिवसेना म्हणून आम्ही देखील त्या ठिकाणी या गोष्टीला जबाबदार आहोत. आणि साहेब, मी आज तुमची जाहीर माफी या ठिकाणी मागतो, कारण त्याचं कारण असं आहे रमेश भाऊ की आता सध्या उमेदवार प्रचार सुरू आहे आणि सध्या दोन्ही नेते त्या ठिकाणी आपल्या चुका मान्य करतायत. मी पारगावला त्या ठिकाणी वळसे पाटलांची सभा ऐकली आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की मी ढोबळे साहेबांना, शिवाजी आबा ढोबळेंना चेअरमन न करून माझी चूक झाली. आणि काल त्या ठिकाणी घोडेगाव या ठिकाणी शिवाजीदादा आढळराव पाटलांचं त्या ठिकाणी स्टेटमेंट ऐकलं की आम्ही त्या ठिकाणी दरेकरांचा प्रचार करून मागच्या पंचवार्षिकला चूक केली आणि निश्चितपणानं आम्हालाही असं आता वाटायला लागलं की तुमचा ओपन प्रचार न करून आम्ही देखील त्या ठिकाणी निश्चितपणानं चूक केली. या पुढच्या काळामध्ये या जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्या मतामध्ये विभागणी होऊ नये आणि याचा फायदा कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाला त्या ठिकाणी होऊ नये. म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष या 3ही पक्षाच्या प्रमुखांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि एकत्र येत त्या ठिकाणी ही महाविकास आघाडी त्या ठिकाणी मोड बांधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि हे करत असताना कुठल्याही पद्धतीचा अहंकार, मानापमान त्या ठिकाणी कोणी ठेवला नाही. निवडून येण्याची क्षमता त्या ठिकाणी पाहिली आणि त्या ठिकाणी उमेदवारी देण्याची भूमिका या 3ही पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी घेतली. प्रशांत भाऊ हे काय राजकारणातील व्यक्तिमत्व नाहीत, ते सामाजिक कार्य गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी करतायत. राजकारण डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कधी काम केलं नाही. शिक्षण संस्थेला कोटभर रुपयाची देणगी देणारा या आंबेगाव तालुक्यातला पहिला माणूस जर कोणी असेल तर तो प्रशांत भाऊ अभंग आहे. अनेक दानशूर अनेक असतील या तालुक्यामध्ये, अनेक कोट्याधीश असतील, अनेक उद्योजक असतील, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एका संस्थेला देणगी देणारा माणूस माझ्या माहितीप्रमाणे तरी प्रशांत भाऊ सोडून दुसरा मी पाहिला नाही. त्याच्यानंतर आमचे रमेश भाऊ, मी आता सांगितलं की जनसेवक ही त्यांना पदवी मिळाली. या तालुक्यातल्या गोरगरिबांना जिथे जिथे अडचण येतील त्यांना मदतीला धावून जाणारा माणूस म्हणून रमेश भाऊंची त्या ठिकाणी प्रतिमा आहे. परंतु प्रशांत भाऊ जवळपास 12-15 वर्षापूर्वी मी ऐकलेलं आहे की
तुमच्या शाळेला त्या ठिकाणी जवळपास 10-12 वर्षापूर्वी कोटीभर रुपयाची देणगी दिली. दुसरा आमचा उमेदवार कल्याणराव हिंगे, या ठिकाणी त्यांनी स्वतःबद्दल माहिती सांगितली. कल्याणराव हा हाडाचा शिवसैनिक आहे. साधारणतः 2000 सालापासून शिवसेनेचं काम त्या ठिकाणी करतोय आणि 2002 साली आता जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत विष्णुकाका हिंगे पाटील यांचा पराभव ज्यांनी केला ते रमेश कुमार हिंगे पाटील आपल्या सर्वांना माहिती असतील. त्यांचे हे बंधू आहेत. रमेश कुमार हिंगे पाटलांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा कल्याणरावचा त्या ठिकाणी राहिलेला आहे. कल्याणराव अवसरी बुद्रुकचे ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करतायत. अतिशय होतकरू आणि कष्टाळू तरुण आहे. संपूर्ण अवसरी बुद्रुक गाव आज त्यांच्या पाठीमागे आहे. अशा पद्धतीचे दोन्ही उमेदवार निश्चितपणाला आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. आता पारगावकर आपली जबाबदारी त्या ठिकाणी निश्चितपणानं आहे. पारगावकरांना मला एक सांगायचंय, खर तर तुमच्या गावामध्ये सुद्धा ग्रामपंचायतच्या निवडणुका काही दिवसापूर्वी पार पडल्या आणि त्या ठिकाणी एकमेकांचे हाडवैरी असणारे आज एका बाजूला झाले आणि त्यांनी ठरवलं की आता आपण दोघं मिळून ह्या पारगाव मधून घड्याळाला लीड द्यायचं. पण मला खात्री आहे की या पारगावकरचा सर्वसामान्य मतदार, सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी ह्या शक्तींच्या विरोधामध्ये एकवटेल आणि निश्चितपणानं देवदत्त निकम साहेब असतील किंवा आमच्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताची आघाडी या पारगाव मधून निश्चितपणानं देईल याची मला खात्री आहे. कारण आमच्या उमेदवारांनी आता मनोगतामध्ये सांगितलंय, प्रशांत भाऊंना तुम्हाला पाणी देण्याचे त्या ठिकाणी वचन दिलंय. त्या ठिकाणी पाझर तलावातून गाळमुक्त करण्याचं आश्वासन दिलंय. पाझर तलाव गाडणारा आमचा उमेदवार नाही याची सर्वांनी त्या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन करून देण्यासाठी स्वतःच्या खिशाला हात घालणारा माणूस आहे. पाईपलाईनीमध्ये भ्रष्टाचार करणारा आमचा उमेदवार नाही याची ग्रामस्थांनी त्या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. या सर्व गोष्टीची नोंद घेता आमचे उमेदवार कसे उजवे आहेत हे तुम्ही आता घराघरांमध्ये जाऊन सांगितलं पाहिजे आणि सर्वसामान्य मतदारांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली पाहिजे. कुठल्याही पद्धतीच्या दडपशाहीला, दहशतवादाला त्या ठिकाणी आपण बळी पडू नका. खरं तर शिवाजीदादा आढळराव पाटलांनी काल जे स्टेटमेंट केल्याच्या नंतर मला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगावी वाटते की दादांनी मनसर नगर पंचायत मध्ये त्या ठिकाणी लीड घेतलं, काही उमेदवार उभे केले आणि दादांनी सुचवलेले उमेदवार उभे केले ते पराभूत झाले आणि जे त्यांनी सुचवले होते त्यांना उमेदवारी दिल्या नाही. आणि ज्या वेळेला मनसर नगर पंचायतची निवडणूक संपली, राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी गावागावामध्ये चर्चा करायला लागले की साहेबांनी या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं नाही. ही सगळी निवडणूक शिवाजीदादा आढळराव पाटलांच्या नेतृत्वामध्ये झालेली आहे. त्याच्यामुळे झालेलं जे काय यश असेल, अपयश असेल हे दादांमुळे झालेलं आहे. आम्ही दादा तुम्हाला नेहमी त्या ठिकाणी सांगत आलो, ह्या मंडळींच्या तुम्ही नादी लागू नका. हे कधीही तुम्हाला किंवा दुसऱ्या कोणालाही त्या ठिकाणी मोठं होऊ देणार नाही. त्याच्यामुळे आम्ही त्याही वेळेला सांगितलं जेव्हा तुम्ही उद्धव साहेबांना सोडून चालला होता, परंतु तुमचं ऐकून आम्ही त्या ठिकाणी धनुष्यबाणामध्ये आलो. तुम्ही धनुष्यबाणामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आलो. तुम्ही पुन्हा एकदा निर्णय घेतला, तुम्ही घड्याळामध्ये गेलात. तुम्ही ज्यांच्या खांद्यावर मान टाकली त्यांनी तुमचा केसाने गळा कापला. ज्या पद्धतीने त्यांनी लोकसभेला काम केलं, आपल्या सर्वांना माहिती आहे की पहिल्यांदा लोकसभेला निरगुडसरमध्ये त्या ठिकाणी शिवाजीदादा मायनस होतात आणि मग तुम्ही आमच्याकडून काय अपेक्षा करता? विधानसभेला आमच्या काही कार्यकर्त्यांनी नसेल तुमचं काही काम केलं. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचा दादा तुम्ही आजही त्या ठिकाणी विचार करा. ज्या शिवसैनिकांनी तुमच्यासाठी काम केले त्या शिवसैनिकांसाठी तुम्ही काम करा. विनाकारण ज्यांनी तुमच्यासाठी रक्ताचं पाणी केले त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही प्रचार करू नका, अशी विनंती मी तुम्हाला आजच्या या सभेच्या निमित्ताने त्या ठिकाणी करतो. आणि आपले दोन्ही उमेदवार कल्याणराव हिंगे पाटील यांचं धनुष्यबाणाचं चिन्ह असेल किंवा प्रशांतराव अभंग साहेब यांचा तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असेल, या दोन्ही उमेदवारांना त्यांच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.